गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेस मध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे इयत्ता 8वीचे गणित आणि त्या गणितातलं आपण नवीन प्रकरण घेतलेलं आहे अभ्यासाला. हे प्रकरण आहे 16वे पृष्ठफळ व घनफळ. तर त्यातील आपण आता 16.1 हा सराव संच अभ्यासत आहोत. त्यातील पहिलं उदाहरण आहे एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर व उंची ही 8 सेंटीमीटर असल्यास त्याची घनफळ काढा. तर आता आपल्याला काय सांगितलं त्यांनी, या ठिकाणी एक खोकं दिलेलं आहे, या पद्धतीनं खोकं दिलेलं आहे आणि त्यांची सांगितली लांबी जी आहे, लांबी 20 सेंटीमीटर, म्हणजेच हा भाग जे आहे तर हा भाग 20 सेंटीमीटरचा आहे आणि याची रुंदी जी आहे तर ती 10 सेंटीमीटरची आहे आणि उंची जी आहे तर ती 8 सेंटीमीटर आहे. तर अशा पद्धतीने हा ठोकळा दिलेला आहे आपल्याला आणि या ठोकळ्याचे आपल्याला काय करायचंय, क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल आपल्याला इथं, तर इष्टिका चितीचे घनफळ हे सूत्र वापरावं लागेल आपल्याला. इष्टिका चितीचे घनफळ. मग घनफळ कसं आहे ते, L गुणिले B गुणिले H, म्हणजेच L म्हणजे लांबी, B म्हणजे रुंदी आणि H म्हणजे त्याची उंची. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचे, त्या सर्व किमती ठेवायच्या आणि त्यानंतर त्यांचा सर्वांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार करायचा. म्हणजे आपल्याला कशाचं घनफळ मिळून जाईल, या खोक्याचं घनफळ मिळून जाईल आपल्याला. मग 20 गुणिले 10 गुणिले 8. आता यांचा गुणाकार केल्याच्या नंतर यांचा गुणाकार किती येतो, याचा 1680 घन सेंटीमीटर. घन सेंटीमीटर म्हणून त्या इष्टिका चितीचे घनफळ बरोबर 1680 घन सेंटीमीटर एवढं आलेलं आहे. या सर्व किमती आपण काय केलंय, या सूत्रामध्ये टाकून दिल्या आणि त्याचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, म्हणून आपल्याला त्याचं घनफळ मिळालेलं आहे. तर आता हे खोकं तुमच्या लक्षात आलं, त्याची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे असं इथं लिहून घ्या तुम्ही, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, हे काय आहे आपलं इष्टिका चितीचं क्षेत्रफळ आहे. या ठिकाणी आपण लिहिलं लांबी म्हणजे L, रुंदी म्हणजे B आणि उंची म्हणजे H. तर अशा पद्धतीने याची आपण किमती ठेवल्यात आणि याचं घनफळ काढलेलं आहे. आलं लक्षात. आता आपण दुसरं उदाहरण बघू. तर दुसरं उदाहरण जे आहे तर ते आहे एका इष्टिका चिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घन सेंटीमीटर आहे. तिची लांबी 10 सेंटीमीटर आहे, रुंदी 5 सेंटीमीटर असेल तर जाडी किती असेल. तर आता आपल्याला त्यांनी जाडी सांगितली. तर आता आपण सुरुवातीला ते प्रमाण जे दिले ते लिहून घेऊ. वडीचे घनफळ किती आहे, 150 घन सेमी. दुसरी बाब कोणती दिली, लांबी L बरोबर किती दिलेली आहे, 10 सेमी. रुंदी 5 सेमी, रुंदी म्हणजे B 5 सेमी. तर जाडी काढा. तर आता आपल्याला काय करायचं, याच्यावरून आपल्याला जाडी काढायची. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला इष्टिका चितीच्या क्षेत्रफळाचे सूत्र द्यावे लागेल.
वडीचे घनफळ म्हणून लिहायचं इथं वडीचे घनफळ म्हणजे शिराजी वडीचे घनफळ बरोबर काय एल गुणिले बी गुणिले एच एल गुणिले बी गुणिले एच. मग आता वडीचे घनफळ दिलेले आहे. वडीचे घनफळ किती दिलेले आहे 150 घन सेंटीमीटर बरोबर. त्याची लांबी दिलेली आहे. लांबी किती दिलेली 10 सेंटीमीटर आणि रुंदी जी आहे म्हणजेच बी दिलेली आहे 5. तर आपल्याला काय काढायचं सांगितलं त्यांनी एच काढायचं. तर एच आपल्याला काढायचं सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं ही एच इकडच्या बाजूला ठेवून देऊ आपण जशाच तसं. परंतु 150 आता ही 10 गुणिले 5 आहे. तर ही इकडे गेल्याच्यानंतर काय होती ही 10 गुणिले 5 ही भागिले होती. मग काय करावं लागतं आपल्याला याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. दोन्हीचं कॅल्क्युलेशन करावं लागेल आपल्याला. म्हणून ही आपण याला भाग देऊ शकतो. कितीने भाग जाईल याला म्हणजे आपल्याला एच मिळून जाईल. 5 एक 5 5 त्रिक 15 हा 0 इथं दिला. नंतर 10 एक 10 10 त्रिक 30 म्हणजेच एच ची किंमत किती आली एच बरोबर 3. मग त्या वळीची जाडी ही 3 सेंटीमीटर असेल. 3 सेंटीमीटर आहे. वडीची जाडी 3 सेमी आहे. आलं लक्षात. आपण कसं हे सोडवलं तर हे अशा पद्धतीने ह्या वडीचे घनफळ टाका त्याच्यामध्ये किमती टाका जशा तसं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. आता आपण नेक्स्ट उदाहरण बघू. तर बघा 6 मीटर लांब 2.5 मीटर उंच आणि 0.5 मीटर रुंद अशी भिंत बांधायची आहे. त्यासाठी 25 सेमी लांबी 15 सेमी रुंदी व 10 सेमी उंचीच्या किती विटा लागतील. एक भिंत दिलेली आणि त्या भिंतीचं माप दिलेले. त्या भिंतीची लांबी 20 मीटर, त्या भिंतीची लांबी 6 मीटर, उंची 2.5 मीटर आणि तिची रुंदी जी आहे तर ती 0.5 मीटर दिलेली आहे. मग सुरुवातीला आपण भिंतीचं चित्र काढू. बघा अशी भिंत दिलेली आहे आणि त्या भिंतीसाठी किती विटा लागतील तर हे आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आता भिंतीची लांबी लिहू आपण. लांबी 6 मीटर, उंची बरोबर 2.5 मीटर, रुंदी 0.5. हे सर्व कसे आहेत सेमी मध्ये सेमी. हे सर्व माप मीटर मध्ये आहे. वरचे माप तिन्ही माप हे आपल्याला मीटर मध्ये दिलेले. आणि विटांसाठीचं काय दिलेलं आहे त्यांनी. विटाची लांबी किती आहे. विटांची लांबी बरोबर 25 सेमी, रुंदी 15 सेमी आणि उंची 10 सेमी. हे आपल्याला प्रमाण दिलेले आहेत. म्हणून विटांची संख्या काढायची आपल्याला. म्हणून विटांची संख्या बरोबर
विटांची संख्या बरोबर भिंतीचे क्षेत्रफळ. आपल्याला भिंतीचे क्षेत्रफळ काढावं लागणार. भिंतीचे क्षेत्रफळ भागिले भिंतीचे क्षेत्रफळ घनफळ भिंतीचे घनफळ भागिले एका विटेचे घनफळ. एका विटेचे घनफळ. या सूत्रामध्ये आपल्याला या किमती ठेवाव्या लागतील. सुरुवातीला आपल्याला भिंतीचं सांगितलेलं, भिंतीचे मेजरमेंट दिलेले, तर हे सर्व आपल्याला हे मीटरमध्ये आहे, तर आपल्याला कशामध्ये करावं लागतील, आता हे सर्व सेंटीमीटरमध्ये करावं लागेल. पण त्याचं सूत्र कसं होईल, याचं एल गुणिले बी गुणिले एच भागिले एल गुणिले बी गुणिले एच. म्हणजे हे आलं हे भिंतीचं आणि हा आहे विटेचं. आता याच्यामध्ये आपण किती ठेवून देऊ. आता हे जे 6 मीटर आहे, तर याची सेंटीमीटर किती होती, 600 सेंटीमीटर गुणिले 2.5 मीटर. 2.5 मीटर म्हणजे 250 सेंटीमीटर. 250 सेंटीमीटर गुणिले 0.5 मीटर म्हणजे हा अर्धा मीटर. अर्धा मीटरचे किती असतात, 50 सेंटीमीटर भागिले. आता ह्या विटेचं मेजरमेंट काय दिलेलं आहे, त्या विटेची लांबी दिलेली 25 गुणिले विटेची रुंदी 15 गुणिले विटेची उंची ही 10 सेंटीमीटर. आता हे सर्व प्रमाण आपले सेंटीमीटर मध्ये झालेले आहे. आता सेंटीमीटर झाल्याच्या नंतर आपण याचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो. दहा एक 10, 10 सक 60 म्हणजे हे राहिले 60 इथे राहिले. आता 15 एक 15, 15 चौक 60 बरोबर. 25 एक 25, 25 दोन्ही 50. मग काय राहिली 4 गुणिले 250 गुणिले 2. आता यांचा आपल्याला काय करायचा, गुणाकार करायचा. तर हा गुणाकार केल्याच्या नंतर किती येतो, हा गुणाकार केल्याच्या नंतर येतो 2000. 2000 म्हणजे भिंत बांधण्यासाठी, म्हणून भिंत बांधण्यासाठी 2000 विटा लागतील. हे काय झालं, आपलं ह्या तिसऱ्या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात. आपण सुरुवातीला भिंतीचे घनफळ लिहिले, नंतर त्या विटेचे घनफळ भागिले विटेचे घनफळ, म्हणून ही आपल्याला एकूण 2000 विटा लागतील. हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण चौथं उदाहरण बघू. ते आधीचे बी गेले ना, आधी ते असंच होतं काय माहिती. तर आता चौथं उदाहरण जे आहे आपलं, तर ते आहे बघा. पावसाचे पाणी साठवण्यासाठी एका वसाहतीमध्ये 10 मीटर लांब, 6 मीटर रुंद, 3 मीटर खोल अशा मापाची टाकी बांधून घेतली आहे. तर त्या टाकीची धारकता किती आहे, त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल. तर हे आपल्याला बघायचं की ती जी टाकी बांधलेली आहे, तर त्या टाकीमध्ये किती पाणी मावेल याचं आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला आपल्याला टाकीचे घनफळ काढावं लागेल. टाकीचे घनफळ बरोबर एल गुणिले एच, एल गुणिले बी गुणिले एच. हे एवढं आपलं असं घनफळाचं सूत्र आहे. तर त्याच्यामध्ये आपण या किमती घेऊ. तर बघा, एल किती दिलेलं आहे, एल दिलेलं आहे 10, बी दिलेलं आहे 6 आणि एच दिलेलं आहे 3.
तर ह्या तिन्हीचा गुणाकार केला आपण समजा तर किती तो साईन देईल 60 आणि 7 त्रिक 180. 180 टाकीचे घनफळ जे टाकीचे घनफळ 180 घन सेंटीमीटर घन मीटर एवढे आपले टाकीचे क्षेत्र घनफळ निघालेले आहे. तर आता त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये पाणी किती मिळेल. घनमीटर घन तर एक घनमीटर बरोबर किती होतात. एक घन आपल्याला लिटर मध्ये पाणी विचारले बरोबर हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मग एक घनमीटर म्हणजे किती. एक घनमीटर म्हणजे 1000 लिटर. 1000 लिटर हे झालं 1000 लिटर. हे प्रमाण लक्षात ठेवा. हे प्रमाण तुम्हाला पाठच करून ठेवावं लागतं की एक घनमीटर म्हणजे किती लिटर. तर एक घनमीटर म्हणजे 1000 लिटर. तर मग आता टाकीत मावणारे पाणी टाकीत मावणारे पाणी बरोबर आपल्याला काय करावं म्हणता. याचं किती घनमीटर आलेलं आहे याचं घनफळ तर 180. मग 180 गुणिले 1000 तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल किती लिटर हे मिळून जाईल. तर मग आता ही 180 न 1000 ला गुणायचं म्हणून हे किती येईल 18 18 एक तर त्या टाकीमध्ये 1,80,000 लिटर एवढं पाणी मावेल. किती पाणी मावेल 1,80,000 घनमीटर एवढे लिटर पाणी मावेल. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपण ही चारही गणित बघितलेले आहे. ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना याचा लाभ मिळेल. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.